नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मिथ नॉलेज ग्रुप. ओके. आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आम्ही ज्या मुद्द्यावरती बोलणार आहोत तो मुद्दा म्हणजे भारत पंतप्रधानाचे आव्हान. नरेंद्र मोदी यांनी कोणकोणते आव्हान दिले, त्या आव्हानामागची त्यांची रणनीती काय. ओके. का ते राजकारण करतात की काय करतात, हा एक वेगळा मुद्दा झाला. पण आपल्याला राजकारण वगैरे याच्यात नाही पडता, आपल्याला एक्झामला कशा प्रकारे विचारलं जातं, त्यांची आव्हाने आपण एक्झामच्या पद्धतीने आपण बघणार आहोत. ओके. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, त्यांचे आपण आजच्या संदर्भावर बघणार आहोत. संदर्भ काय दिला की मिडल ईस्ट, म्हणजे जे काय मिडल ईस्ट होते त्याच्यामधील तणाव आणि युद्ध सदृश्य परिस्थिती यामुळे कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे भारतावर झालेला मोठा परिणाम. ओके. त्यामुळे भारताचे सुमारे 85% म्हणजेच 85% हे कच्चा तेल आपण आयात करतो. ओके. आणि आपलं एवढं मोठं अवलंबित्व असल्या कारणाने भारताच्या पेट्रोल डिझेलचे भाव हे गगनाला भिडलेले आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. ओके. तर आपल्याला हा जो पॉईंट्स आहे म्हणजे पंतप्रधानांनी केलेले आव्हान आहे, हे फक्त आपल्याला एक्झामला कशा प्रकारे विचारले जातील ह्या दृष्टिकोनातून आपण बघतोय. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पेट्रोल डिझेल कमी वापरा, काही काळ सोने खरेदी कमी करा, शक्य असेल तर वर्क फ्रॉम होम करा, अशा वेगवेगळ्या म्हणजे ऊर्जा आणि पैशाची बचत करा, असे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे याचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतावर होणारा मुख्य परिणाम म्हणजे काय, पेट्रोल डिझेलवर दरवाढ होते. कारण का, आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महाग झाल्यास देशाच्या इंधनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतील. त्यामुळे जो की इंधनाचे भाव आहे गगनाला भेटतील. आणि हीच दूरदृष्टी ठेवून असं मला तरी वाटतं की पंतप्रधानांनी पेट्रोल डिझेलवर म्हणे थोड्या बचत करा, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. महागाई वाढते, कारण वाहतूक खर्च वाढल्यामुळे ऑब्व्हियसली महागाई वाढणारच आहे. त्यानंतर डॉलरची मागणी वाढते आणि डॉलरची मागणी वाढल्यामुळे रुपया ऑटोमॅटिकली कमी होऊन जातो. त्याचबरोबर सरकारवर आर्थिक ताण येतो आणि शेती आणि उद्योगावर परिणाम होतो. डिझेल मागल्यामुळे शेती, ट्रक, वाहतूक, कारखाने यांचा खर्च वाढतो. त्यामुळे इनडायरेक्टली हा शेती आणि उद्योगावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. तर ह्याच रिगार्डिंग आता इथं आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, हा एक्झामच्या वेळेने थोडासा मला तरी वाटतं IMP पॉईंट्स आहे. म्हणजे आपण प्रत्येक या रिगार्डिंग न्यूज तुम्ही बघितल्या असतील, या न्यूजमध्ये हा शब्द खूप वेळ झाला असेल. सर, OPEC म्हणजे काय. तर OPEC म्हणजे काय, एक ऑर्गनायझेशन आहे. ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, म्हणजे जे कंट्रीज पेट्रोलचं एक्सपोर्ट करतात अशा देशांचं ऑर्गनायझेशन्स म्हणजे OPEC. ओके. तिची स्थापना कधी झाली, 14 सप्टेंबर 1960 ला. ओके. आणि तिचे मुख्यालय कुठं आहे, व्हिएना, ऑस्ट्रेलिया. सदस्य देश हे आपल्याला OPEC सदस्य देश बघायला मिळतात. एकूण 12 दिलेले आहे. त्याच्यामध्ये सौदी अरेबिया झालं, इराण झालं, इराक झालं, युनायटेड अरब झालं, कुवेत झालं, व्हेनेझुएला झालं, नायजेरिया झालं, अल्जेरिया झालं, लिबिया झालं, अँगोला झालं, कँगो झालं, इक्टोरियल गिनी झालं, असे वेगवेगळे 12 देश ह्या OPECचे सदस्य आहे. ओके. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, कतार हा संस्थापक सदस्य होता. हा संस्थापकच्या वेळेस त्यावेळेस सदस्य होता, पण 2019 मध्ये हा बाहेर पडला. ह्यावरही प्रश्न पडू शकतो. त्यामुळे हा पॉईंट्स मला तरी वाटते खूप महत्त्वाचा आहे. मग OPEC काम कसं करतं, ही संघटना आहे, जी युनियन आहे, काम कसं करतं. ही युनियन काय करतं माहिती आहे का, जे जागतिक तेल उत्पन्नाच्या सुमारे 40% हिस्सा ते देतात. ओके. म्हणजेच काय, जसं की उत्पादन कमी झालं की तेल कमी होतं आणि किंमत वाढते, आणि उत्पादन वाढलं की पुरवठा वाढतो आणि किंमत कमी होते. आणि हे सगळंच मॅनेज करण्याचं काम OPEC करते. म्हणजे OPEC अशा प्रकारचं काम वर्क करतं. बरोबर आहे. म्हणजेच काय, OPEC हे निर्णय जागतिक तेल बाजारावर मोठा परिणाम टाकतात. त्याचा थेट परिणाम भारतासारख्या आयात करणाऱ्या एक देशावर होऊ शकतो, आणि त्यामुळे काय होऊ शकतं माहिती आहे का, तिथली महागाई वाढू शकते. ओके. आता भारत सरकारने यावर उपाय काय केले, म्हणजे आता मोदीजींचं म्हणजेच आपल्या भारताच्या पंतप्रधानाचं हे म्हणणं आहे की इंधनाची बचत करा. मग इंधनाची बचत केल्यानंतर त्यांनी उपाययोजना काय केल्या, तर त्यांच्यानुसार त्यांचं काय उपाययोजना, इथेनॉलची बेंडिंग करणं. म्हणजेच त्यांनी सांगितलं की जे इथेनॉलवर चालणारे असते किंवा इलेक्ट्रिक व्हेकल असते त्यांना प्रमोट करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर रिन्युएबल एनर्जी असेल, जसं की सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, जल ऊर्जा असेल, यासारख्या ऊर्जांवरती त्यांनी जास्त भर दिला. त्याचबरोबर ऊर्जा बचत अभियान, म्हणजे ऊर्जा बचत अभियान आणि जनजागृती हे कशा प्रकारे करायचं हे त्यांनी सांगितलं. अशा वेगवेगळ्या उपाययोजना त्यांनी आपल्याला सध्या तरी सुचवलेल्या आहेत. आणि भारताचा नागरिक म्हणून आणि भारताचे पंतप्रधान याचं आव्हान म्हणून आपण ऐकायला हवं, हे आम्ही आमच्यातर्फे सांगतो. आणि एक जर आम्ही राजकीय वर टीका टिप्पणी नाही करणार, कारण बघा आता ते सरकार अपयशी ठरलं की
यशस्वी ठरलं, हा त्यांचा मुद्दा. फक्त आम्हाला एक्झामला ह्या मुद्द्यावरती कशा प्रकारचे प्रश्न येतात ह्याच्यावर आम्ही चर्चा करणार आहोत. बरोबर आहे. म्हणजेच काय, आता स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? भारताची कच्च्या तेलाची आयात किती पर्सेंटेज आहे? तर जवळपास 85% हे आपण आयात करतो. हा खूप मोठा आकडा आहे. त्याचबरोबर मुख्य मिडल ईस्ट जे कंट्री आहेत, म्हणजेच OPECचे संस्थापक सदस्य देश आहेत, त्याकडूनच आपण करतो. आणि त्याची स्थापना झाली ती 1960ला. आणि OPECचा भारत सदस्य आहे का? तर नाहीच आहे. बरोबर आहे. आणि त्यानंतर काय, महागाई, रुपयावर दबाव, ह्यावर परिणाम, डॉलर रुपयावर परिणाम. त्याचबरोबर OPEC म्हणजे काय, किंवा याच्यावर कोणत्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. OPEC म्हणजे काय, भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक तेल आयात करतो, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास भारतावर काय परिणाम होईल. त्यानंतर स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणजे काय, इथेनॉल ब्लेंडिंग म्हणजे काय, OPECचे सदस्य देश कोणते. त्याचबरोबर करंट अकाउंट डिफ्लिक्ट म्हणजे काय, ऊर्जा सुरक्षा महत्त्वाची काय. या वेगवेगळ्या पॉईंट्सवर प्रश्न येऊ शकतात. आणि तुम्ही जर अशाच प्रकारे आम्हाला जॉईन राहाल तर आम्ही नवनवीन येणाऱ्या ज्या की करंट अफेअर्सवर असतील यावर आम्ही नवनवीन व्हिडिओ आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी कशा प्रकारे उपयुक्त होतील हे आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तुमच्या एका लाईकची आम्हाला आवश्यकता आहे. आम्हाला आशा आहे की तुम्ही लाईक कराल, शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल. ओके, धन्यवाद, थँक्यू.